नमस्ते. आज आपण कदम डेअरी फार्मला व्हिजिट करणार आहे. तर डेअरी व्यवसायात काय नियोजन पाहिजे किंवा कसं मॅनेजमेंट असतं, आज आपण जाऊन तिथं प्रत्यक्ष बघणार आहे. व्यवसाय म्हटलं की कुठला पण मॅनेजमेंट पाहिजेच. आणि आता आपण गोट्यावरती काय काय महत्त्वाची मॅनेजमेंट करावी लागतात त्याचा अभ्यास आपण करूयात. वातावरण पण आज एक नंबर झालंय. सकाळी भरपूर पाऊस पण पडलाय, अजून ढग काळच दिसतंय. साताऱ्यात राहणाऱ्या लोकांना एक फायदा असतो, पावसाळ्यात कुठंच बाहेर निसर्ग बघायला जावं लागत नाही. आम्हाला जाताना एक दिंडी भेटली. दिंडीची इथं आता आम्ही पाया पडून निघालोय. जाताना आपल्याला हा कल्याणगड लागतो. कल्याणगडावर जर तुम्ही वर गेला तर गुफेतले एक शिवलिंग आहे, मस्त एकदम लोकेशन आहे ते पण. तर आपण कदम डेअरी फार्मच्या इथं आलेलो आहे, बघू शकता. हा आपला गोठा जवळजवळ 12 गुंठ्यात बसवलेला आहे. टोटल इथं 40 ते 50 गायींची कॅपॅसिटी आता केलेली आहे. आणि हा पूर्णपणे मुक्त गोठा आहे. ही नवीन जी कालवडे होतात लहान, त्यांच्यासाठी ही जागा आहे. 2021 साली या गोठ्याचं आम्ही काम केलेलं, एकदम मजबूत काम आहे. त्यावेळेस जवळजवळ आपली 15 ते 16 लाख रुपये या स्ट्रक्चरसाठी गुंतवणूक झालेली, म्हणजे आम्ही हे 7 ते 8 फूट भरून घेतलेले. आता कुट्टी चालू केलेली आहे. हे मिल्किंग पार्लर आहे बघा. कुट्टी चालू आहे. कुट्टीमध्ये आपण ओल्या चाऱ्यात मका, ऊस, नंतर कडवळ, हत्ती घास होत, आणि सुक्या चाऱ्यामध्ये आपण ज्वारीचा कारबा देतो. हा मुक्त गायींचा गोठा आहे, एचएफ गायींचा गोठा आहे. गोठा बांधताना आपल्याला पाण्याचा निचरा सुद्धा योग्य पद्धतीने करावा लागतो. इथे अजिबात पावसाचे पाणी साठलेले दिसत नाही. तर इथं आपल्याला या गायींच्या गोठ्यामध्ये टोटल 15 गायी आणि 6 कालवडी छोट्या आहेत. टोटल 21 गुरांचा गोठा आहे हा. थोड्याच वेळात इथलं जे नियोजन बघतात ते वैभव कदम आणि विशाल कदम या दोघांकडून आपण सगळी या गोठ्याची माहिती घेणार आहे, की टोटल किती जनावरं आहेत किंवा त्याची आपण आरोग्याची कशी काळजी घेतो, त्यानंतर किती लिटर डेली दूध निघतं, किंवा गोठा बांधताना किती रुपयांची गुंतवणूक लागते. ठीक आहे, किती गायीपासून आपण स्टार्ट करू शकतो हा बिझनेस. आता कुट्टी होत आली, आता धारा चालू होती. तर आपल्यासोबत आज विशाल कदम आहेत, जे गोठ्याचं मॅनेजमेंट वगैरे बघतात. त्यांना आपण आज काही गोठ्याविषयी माहिती विचारणार आहे. नमस्कार, मी विशाल कदम. 2018 साली माझं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण कंप्लीट झालं. त्यानंतर 2 वर्ष मी अभ्यास केला की आपण काय करू शकतो कृषी क्षेत्रात. तर त्यानंतर दूध व्यवसाय एक फायद्याचा व्यवसाय मला वाटला. तो त्याच्यामध्ये मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला. ठीक आहे. आता टोटल किती गायी आहेत? आता टोटल 21 गायी आहेत, 6 कालवड आणि 15 गायी, अशा टोटल 21 आहेत.
आणि आपल्या ह्या बिझनेससाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती लागलेली गुंतवणूक इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपल्या गायी होत्याच घरच्या, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला गायी घेण्यासाठी कुठली नवीन इन्व्हेस्टमेंट नव्हती लागली. म्हणजे किती गायींपासून आपण चालू केलेलं आहे? 5 गायींपासून चालू केलेलं, कोणतीही नवीन गाय आणलेली नव्हती. बरं. आणि सगळ्या गायी ह्या घरीच तयार केलेल्या आहेत का काही विकत आणलेल्या आहेत? सर्व गायी घरीच तयार केलेल्या आहेत. बरं. आणि जी कालवड मोठी होती त्यापासूनच पुन्हा सेमिशन करून आपण चालू केलं. ओके. किती टक्क्यातल्या ह्या गायी आहेत? ह्या 85-80% गायी आहेत. ओके. तरी एका गाईचं डेली किती लिटर दूध निघतं? एका गाईचं आपण टॉप काढलेलं आहे 42 लिटर दूध, 42 ते 44 एका दिवसात? एका दिवसाचं. बरं. आणि ॲव्हरेज किती गायी आता दुधाच्या चालू आहेत? ॲव्हरेज आता 8 दुधाची गाई चालू आहे. ओके. आणि दूध आपलं जाते 180 ते 200 लिटर दिवसाचं. बरं बरं. हे आमचे मोठे चुलते आबांचा पण भरपूर मोठा हातभार असतो गोठ्यात. तर आबा, आता जुन्या आपला जो गोठा होता आणि आता जो नवीन आपण मुक्त गोठा केला आहे, तुम्हाला फरक काय वाटतो? जुन्या गोठ्यात शेण काढायला लागायचे, पाणी पाजायला लागायचे. मुक्त गोठ्यात शेण काढायला लागत नाही, पाणी पाजायला लागत नाही आणि डायरेक्ट खाया घालायचं. म्हणजे सगळं ऑटोमॅटिक केलंय. डेली किती तास आपल्याला काम करावं लागतं याचं? गेले 5 तास, म्हणजे सकाळी 2-2.5 तास सकाळी आणि 2-2.5 संध्याकाळी तास, संध्याकाळी 2-2.5 तास, 1 तास बरं खाद्य काढायचं. बरं. सगळं वैरण म्हणजे सगळं ऑटोमॅटिक केलं, त्याच्यामुळे काम आपलं कमी झालं. कामाचा लोड कमी असतो असा मुक्त गोठ्यात. बरं. बांधून असल्यावर 24 तास त्या गाईच्या मागे शेण काढ, पाणी पाज. आबा, आपण आता ह्या गाईचे चालू आहे, पांढऱ्या गाईचे. तर पांढऱ्या गाईबद्दल तुम्ही काय काय सांगाल माहिती? हिनं पहिल्यांच्या वेळेला 17 लिटर एका टाईमला दिली. त्या टाइमचं 17 लिटर दिलं. बरं. 15 आणि दुसऱ्या टाइमचं 17. टोटल किती एका दिवसात? 33-34 लिटर दूध देते. बरं. आणि अजून असं कुठल्या गायचं वैशिष्ट्य आहे का की तुम्ही सांगू शकता? ही एक पलीकडे शिंगाडी आहे ना, बरं. तिला 9-10 फॅट बसत होती पहिल्यांदा. त्या 3 नंबरची? 1 नंबर 1 नंबरची. बरं. किती? 9-10 टक्के. म्हशीचाच रेट बसत. 2 महिन्यात असेल. 2 महिन्याची कालवड काही. हा. बरं. ह्याचं कसं काय आपलं नियोजन असतं? याला 2.5 लिटर सकाळी दूध, संध्याकाळी 2.5. बरं. म्हणजे डेली 5 लिटर दूध 5 आपण लिटर कालवडाला दूध देतो. त्याला तांबडीला बी तसंच. बरं. तांबडी पण काही 1.5-2 महिन्याची जायची. ही नंतर 8-10 दिवस. बरं. बरं. हे आमचे मोठे बंधू वैभव कदम, त्यांच्यासोबत आपण आता काही गोष्टी डिस्कस करणार आहे. बघूया चर्चेमध्ये काय काय माहिती निघते. तर सकाळपासून आपलं रुटीन कसं असतं? सकाळी 5ला चालू होतं. बरं आल्यानंतर पहिली कुटी, बरं नंतर गायला खुराक घालवायचा. बरं कुटी टाकून झाल्यानंतर मी गाय दाराला खुराक देऊ. बरं. दाराला गाईला आणावं लागतं का स्वतःहून येते? नाही तिथं जागेवर सोडली की ते सोडतो आतमध्ये. बरं बरं बरं. ठीक आहे, आपण थोड्या वेळाने ते पण बघूया. आणि खाद्यात आपलं काय नियोजन असतं? म्हणजे चारा येतं, मका, ऊस आणि वैरण. बरं आणि सुग्रासाठी टार्गेटचा 8,000 सुग्रास, बरं मका, आटा गव्हाचा, बरं. शेंगदाणा कंटिन्यू असतो. मिनरल मिक्सर कंटिन्यू द्यावं लागतं. मिनरल मिक्सरचा फायदा काय असतो गायला? फायदा काय फ्रेश राहतात, कॅल्शियमची कमतरता राहत नाही. बरं बरं बरं. आणि दूध वाढायसाठी आपण काय काय करतो? दूध वाढायसाठी काही सुग्र असतो. बरं. सुग्रास दिलं की दूध फरक दिसतो चांगला. मका चारा पाहिजे, बरं मुरगास. बरं. आणि ह्याचं आपलं रोगांवर आपण काय नियोजन असतं रोगांवर? रोग लसीकरण वेळची वेळ, दंताचे औषध. बरं. डॉक्टरची विजिट वगैरे किती दिवसातून असते? महिन्यातून एकदा होती. बरं मुक्त गोठा असल्यामुळं सहसा जास्त काय प्रॉब्लेम राहत नाही. बरोबर. बरं आबा, आता याच्यामध्ये आपल्याला खाद्यात काय काय याच्यात तुम्ही ऍड केलंय मला एकदा सांगता का? मका चुनी, हां. भुसा, बर शेंगदाणा पेंड, बर
आणि सुग्रास 18. बर. हे एक पॅरामिथलिन म्हणून एक औषध आहे कीटकनाशक की जेणेकरून इथं गायींच्या अंगावर गोचड्या किंवा माशा वगैरे इथं होत नाहीत. जवळजवळ 15 दिवसातून एकदा आपण हे औषध फवारतो. इथे गायींचं वैशिष्ट्य म्हणजे ती इकडून सोडली की ती स्वतःहून मिल्किंग पार्लर जाऊन उभं राहते. टाकू का? लहान कालवडांना कशा प्रकारे दूध पाजलं जातं बघा.